Hello guys, welcome back to new video. Myself Aniket, I am taking care the placements of Kiran Academy. सो आज आपण पुन्हा एकदा एक सक्सेस स्टोरी घेऊन आलेलो आहोत. आज आपल्यासोबत आहेत भाग्यश्री पाटील. त्या SSVPS कॉलेजमधून आहेत धुळे आणि रिसेंटली आता त्यांचं एका चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट झालेलं आहे. तर आपण भाग्यश्रीची बोलूया. हॅलो भाग्यश्री, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू. फॉर युअर प्लेसमेंट. सो कसं वाटतंय तुम्हाला तुमचं प्लेसमेंट झालंय? प्लेसमेंट झाले आता तर खूप छान वाटतंय. एक बर्डन कमी झाल्यासारखं वाटतंय. तर ज्यावेळेस तुम्ही ऍज अ स्टुडंट होता आतापर्यंत आणि आता तुम्ही एका नवीन फील्ड मध्ये जाताय, तर त्याच्यासाठी एक्साइटेड आहात तुम्ही? एक्साइटेड आहे आणि त्याचसोबत थोडं प्रेशर पण आहे की कसा परफॉर्मन्स राहील वगैरे, पण मग मी माझा 100% देण्याचं ट्राय करेन. ओके. सो जसं की तुम्ही सांगितलं मला की तुम्ही बीटेक केलेलं आहे कॉम्प्युटर बॅकग्राऊंड मधून, राईट? सो तुम्ही ही फील्ड कशी निवडली? आधीपासूनच तुमच्या मनामध्ये होतं की मला कम्प्युटर रिलेटेडच करायचं आहे, का काही वेगळे प्लॅन्स होते तुमचे? आधी फोकस तर माझा असा होता की मी PCMBच घेतलं होतं असं, पण 11th आणि 12th साठी दोघीसाठी. तर मग ट्राय करावं म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देत राहावं असं. मग CET ला स्कोर चांगला आला आणि मग बीटेकला ऍडमिशन घेतलं. ओके. सो कॉलेजमध्ये ज्यावेळेस तुमचा सिलेबस असतो, कम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट्स असतात, त्या सगळ्या गोष्टी असतात त्यामध्ये, तरी पण तुम्ही क्लासेस आपल्या इथे केलेले आहेत, बरोबर? तर त्याचा काही फायदा झाला तुम्हाला एक्स्ट्रा तुमच्या जॉबमध्ये? त्याचा खरंच खूप मोठा बेनिफिट झालाय, कारण कोर्समध्ये आपण जे शिकतो ते सेमिस्टर एक्झामसाठी कामात येतं, पण नंतर जेव्हा कॉलेज थ्रू माझं कोर्ससाठी सिलेक्शन झालं तेव्हा इथे येऊन डीप नॉलेज भेटलं. म्हणजे ज्या टेक्नॉलॉजीत आपल्याला काम करायचंय त्या रिलेटेड पूर्ण डीप नॉलेज भेटतं आणि ते मग आपल्याला पुढे बेनिफिट देतं. ओके. सो तुमचं सिलेक्शन आपल्या CSR ड्राईव्ह मध्ये झालं होतं, ज्यामध्ये आपण कॉलेजला जातो आणि तिथे चांगले चांगले मुलं सिलेक्ट करतो. तर त्या प्रोसेस बद्दल थोडीशी माहिती द्या. तिथे प्रोसेस कशी होती? सिलेक्शन तुमचं झालं तिथे, तर तुम्ही काय कुठले कुठले राऊंड तिथे अटेंड केले? त्या प्रोसेसमध्ये बेसिकली फर्स्ट एक टेस्ट असते, त्यात ऍप्टिट्यूड वगैरेचे क्वेश्चन असतात आणि मग ती टेस्ट क्लिअर झाल्यावर दुसरा एक GDचा राऊंड असतो आणि मग नंतर एक टेक्निकल इंटरव्ह्यू टाईप असतो. आणि मग त्या तिन्ही राऊंड मधून शॉर्टलिस्टेड जे कॅन्डिडेट होतात त्यांना ऍज अ CSR स्टुडंट म्हणून कोर्सला ऍडमिशन घेता येतं. मग त्या कोर्सची प्रोसेस पण फार लेंदी होती आणि मग पूर्ण प्रोसेस झाल्यावरच सिलेक्शन झालं. म्हणून असं वाटलं की काहीतरी आपण त्या गोष्टीसाठी एलिजिबल होतो म्हणून कोर्सला ऍडमिशन. आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स आला असेल तुम्हाला, कारण सिलेक्शन प्रोसेस पण हार्ड आहे, बरोबर? त्यामध्ये तुम्ही सगळे राऊंड क्लिअर केले आणि सिलेक्शन झालं तुमचं, तर तिथे एक वेगळा कॉन्फिडन्स आला असेल तुम्हाला की मी पुढे जाऊन पण अजून चांगलं परफॉर्म करून एक चांगला जॉब मिळवू शकते, राईट? ते मला वाटलं की फर्स्ट स्टेप होती असं. मग म्हणून मी असंच कॉन्फिडन्स ठेवून या कोर्स थ्रू नॉलेज घेऊन मी कुठेतरी प्लेस होऊ शकते. राईट. सो जॉब आता तुम्हाला लागलेला आहे, पण त्याच्या आधीपर्यंत तुम्ही कसं कसं प्रिपरेशन केलं? त्यामध्ये तुम्हाला काही चॅलेंजेस आले असतील, कधी कधी डिमोटिवेटेड पण वाटलं असेल, तर ती फेज कशी होती तुमची त्याच्याबद्दल सांगा. ती फेज म्हणजे फारच हार्ड असते. प्रत्येक म्हणजे जे फ्रेशर किंवा आधीचे पण पास आउट असतील ते रिलेट करू शकतात. आणि मला फक्त स्टुडंट्सला हेच म्हणायचंय की जस्ट डू युअर हार्डवर्क अँड गिव्ह युअर 100% अँड जस्ट कीप पेशन्स. म्हणजे पेशन्स एक मोठी गोष्ट आहे. ओव्हर थिंकिंग वगैरे अशा गोष्टी येतात, पण मग पेशन्स ठेवला आणि आपला 100% देत राहिलो. रिजेक्शन आणि फेल्युअर फेस करायला थोडं टफ जातं, पण मग पेशन्स ठेवला आणि हार्डवर्क केलं तर नक्कीच एक दिवस मग असं चान्स येतो की प्लेसमेंट होतो. ओके. आणि यामध्ये तुम्हाला कशा कशाची हेल्प झाली? म्हणजे तुम्ही तुमचे टीचर्स असतील, फॅमिली असेल, तुमचे जे मेंटॉर्स असतील, या लोकांशी तुम्ही त्या काळामध्ये बोलत होता, त्यांची हेल्प घेत होता तुम्ही? फॅमिली इज लाईक अ स्ट्रेस बस्टर. म्हणजे फॅमिलीशी बोललं तर त्यांचा एवढा सपोर्ट असतो की तुला जे एज्युकेशन करायचं, जे करायचं असेल किंवा जॉब करायचं असेल, पण मग आम्ही तुला फुल सपोर्ट करू. टाइम लिमिट वगैरे असं काहीच नाही असं. म्हणून फॅमिली एक मेजर रोल प्ले करते या जर्नीमध्ये. आणि तसंच किरण अकॅडमीला जे ट्रेनर वगैरे असतात ते सर फार कॉन्सेप्ट क्लिअरली शिकवतात. आणि कोर्स दरम्यान मॉक इंटरव्ह्यूज घेतले जातात. तिथे मल्टिपल इंटरव्ह्यूज देऊ शकतो, त्याला हे नसतं, बाउंड वगैरे नसतं काही. तर मग ते मॉकमुळे पण मला हेल्प झाली, कारण त्याच्यामुळे प्रॅक्टिस होते, पूर्ण सिलेबस रिवाइज होतो, कॉन्फिडन्स येतो, आपल्याला कॉन्फिडन्स बूस्ट पण होतो. म्हणून मग मॉक इंटरव्ह्यूज हेल्पफुल होते. सो तुम्ही मॉक इंटरव्ह्यूचा यूज कसा केला? इंटरव्ह्यूच्या एक दिवस आधी तुम्ही मॉक्स देत होते का कंटिन्यू तुमच्या शेड्यूल मध्ये मॉक चालूच होते इथे? मी मॉक कंटिन्यू शेड्यूल मध्ये ठेवल्याच होत्या. म्हणजे
2-2 दिवसांचा गॅप किंवा जसं सिलेबस किंवा टॉपिक संपला एखादं तर मग लगेच मॉक द्यायचे. त्याच्यामुळे कोडिंगची प्रॅक्टिस होते आणि मग आपला थेरॉटिकल पार्ट पण स्ट्रॉंग होतो. ओके. सो असं कधी झालं का की तुमचा मॉक एखादा चांगला नाही गेला तर त्याच्यावरती तुम्ही कधी मग कधी हे झालं, तुम्ही डिमोटिवेटेड झाला, मग त्याच्यावरती तुम्ही काम केलं परत? डिमोटिवेट तर नाही झाली, कारण मॉकचा मेन मोटिव्हच तो असतो की मेन इंटरव्ह्यूला फेस करण्याआधी आपण मॉक मध्ये कसा परफॉर्मन्स देतो त्या बेसिसवर आपल्याला जज केलं जातं. आपण सेल्फ जजमेंट देतोय. म्हणून त्या मॉक मधून मी माझे जे प्लस पॉईंट आणि जे वीकनेस आहे ते बघायचे आणि मग त्याच्यावर वर्क करायला स्टार्ट केले. Okay. कोणत्या इथं वीक पॉईंट आहे. म्हणजे मॉक इंटरव्ह्यूज पण तुमच्यासाठी एक मेजर रोल प्ले केला इंटरव्ह्यू क्रॅक करायला. बरोबर. आणि फॅमिली पण तुमची सपोर्ट करत असते हे सांगितलं. तर तुमच्या फॅमिलीमध्ये कोण असं आहे का जे टेक्निकल मध्ये वर्क करत आहे का? तुम्ही पहिल्याच इंजिनियर आहात तुमच्या फॅमिलीमध्ये? फॅमिलीत तर असं कोणीच नाही. माझी एक लहान बहीण 7th स्टँडर्डला आहे आणि पप्पा मग गव्हर्नमेंट टीचर प्लस आता प्रमोटेड झाले प्रिन्सिपल. ओके. आणि मम्मी होममेकर आहे, तर म्हणून मीच फर्स्ट होते की कॅन्डिडेट ऍज अ. सो ऍज अ डॉटर ऑफ टीचर त्यांच्याकडून काय तुमच्याकडून काय अपेक्षा होत्या की तुम्ही गव्हर्नमेंट जॉबच केला पाहिजे का तुम्हाला त्यांनी फ्रीडम दिलेलं होतं की काही पण करू शकता तुम्ही? जो ज्या फील्ड मध्ये असलं त्याला ती फील्ड बेस्ट वाटते. पण मग घरून असं कधीच प्रेशर नव्हतं की तू हेच कर किंवा तेच कर. बट एक सजेशन किंवा त्यांचं ओपिनियन म्हणून मी पण त्यांचं ऐकून घेतलं आणि त्यांनी पण त्यांचं ओपिनियन मला दिलं की आम्ही तुला हेच सजेस्ट करतो, हे करतो, पण मग तुला ज्याच्यात इंटरेस्ट असेल त्याच्यात कर असं. आणि तेच त्यांनी मोटिवेटच केलं नाही मी की तुला ज्या याला जायचं त्याला. ओके. आणि त्यांचं असं काय बर्डन पण नव्हतं तुमच्यावरती? नाही, बर्डन वगैरे. ओके. सो इंटरव्ह्यूज बद्दल बोलूयात आपण. आतापर्यंत तुम्ही किती इंटरव्ह्यू अटेंड केले आपल्या इथून? मी म्हणजे भरपूर इंटरव्ह्यूला गेली. ओपन कॅम्पस पण असतं क्लास थ्रू, मग त्याच्या थ्रू पण टेस्ट वगैरे होतात. मग त्यांना ट्राय करत राहायचं. झालं तर ठीक. म्हणजे कमीत कमी तुम्ही 10 ते 15 इंटरव्ह्यू दिले असतील असं आपण बोलू शकतो. ओके. त्यानंतर फायनली या कंपनीमध्ये झालं. सो जे तुम्ही याच्या आधी पण इंटरव्ह्यू दिले होते त्याचा एक्सपिरियन्स तुम्ही युज केला तुमच्या प्रिपरेशन मध्ये? तिथे तुम्हाला रिजेक्शन मिळत होतं, मग तुम्ही कशामध्ये कमी आहात, काय आहे हे तुम्ही सगळं अनालाइज करत होता? डिमोटिवेट व्हायचे की रिजेक्शन कसं येऊ शकतं, पाहिलेलं नसतं रिजेक्शन, फेल्युअर कधी फेस केलेलं नाही असं. पण मग त्या गोष्टीत ज्या गोष्टीमुळे रिजेक्ट झाली, जो वीक पॉईंट होता, मग मी त्याच्यावर काम करायला सुरू केलं की अजून बेटर करू शकते. ओके. आणि फायनली ते त्याच्यावरती काम झालेलं हे दिसत आहे, तुमचं प्लेसमेंट झालेलं. ओके. सो आता करिअर तुमचं चालू झालेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं करालच. याच्या पुढचा प्लॅन काय असणार आहे तुमचा करिअरमध्ये? पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही काय प्लॅन केलेला आहे की कुठे जायचंय तुम्हाला, काय करायचंय? कॉर्पोरेट मध्ये म्हणजे हे करायचं की आता अजून एक्सपिरियन्स घेऊन पुढच्या पोझिशनला जाऊ असं. पण मग तरी एक मास्टर्सचा प्लॅन आहे माझा की मास्टर्स करायचं असं. मग आता पुढची जर्नी बघू कशी कंटिन्यू. ओके. सो आता जे नवीन फ्रेशर येत आहेत अपकमिंग, त्यांना तुम्ही काय मेसेज देणार आहात? त्यांनी प्रिपरेशन कसं केलं पाहिजे? आणि जे लोक लवकर डिमोटिवेटेड होतात त्या लोकांना काय सांगाल तुम्ही? आता जे फ्रेशर्स येणार आहेत त्यांना मला एवढंच सांगायचंय की जस्ट कीप पेशन्स. ओव्हर थिंकिंग किंवा डिसअपॉइंटमेंट हे आपल्या सक्सेसमध्ये ऍज अ ऑब्स्टॅकल रोल प्ले करतात. म्हणून ते न होऊ देता आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. लाईक प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे डेली कोडिंगची प्रॅक्टिस आणि स्टडी चालू ठेवलं पाहिजे. आणि तेच किरण अकॅडमीला ट्रेनिंग घेतली म्हणजे डीप नॉलेज भेटलं मला तरी असं वाटतं. ओके. सो जसं भाग्यश्री आता सांगत आहेत, त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवली त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये, डिमोटिवेटेड झाल्या, या फेजेस येत असतात. बट त्याच्यावरती काम करून आपल्याला पुढे कसं जायचंय आणि कन्सिस्टन्सली रोज स्टडी करायचा आहे हे त्यांनी सांगितलं. सो तुम्हाला पण तेच करायचं आहे. रोज स्टडी करायचा आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला पुढे ग्रो करायचंय.